एकेकाळी शिवसेना म्हणजे एकच पक्ष, एकच नेतृत्व आणि एकच ताकद. पण आज परिस्थिती अशी आहे की निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्याआधीच नगरसेवक, आमदार, खासदार कोण कुठे जाणार याच्या चर्चांनी राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी खासदार गेले, त्यानंतर आमदार सचिन अहिरांनी साथ सोडली आणि आता चर्चा सुरू झाली आहे नाशिकमधील ठाकरे गटाच्या तब्बल 10 ते 12 नगरसेवकांची. प्रश्न फक्त एवढाच नाही की हे नगरसेवक खरंच जाणार का, पण त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर आता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचलं आहे का, आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या संघटनेसमोर किती मोठं आव्हान उभं राहू शकतं. चला संपूर्ण राजकीय गणित समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जर एखादा शब्द सर्वाधिक चर्चेत राहिला असेल तर तो म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. 2022मध्ये शिवसेना फुटली, त्यानंतर पक्षाचं नाव, चिन्ह, संघटना आणि नेतृत्व यावर संघर्ष सुरू झाला. पण हा संघर्ष केवळ न्यायालयापुरता किंवा विधानसभेपुरता मर्यादित राहिला नाही. प्रत्येक निवडणुकीआधी, प्रत्येक राजकीय घडामोडीत एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, आता पुढचा नेता कोणाच्या गळाला लागणार. आणि आता त्याच मालिकेत आणखी एक नवीन अध्याय जोडला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक सध्या एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याच्याही चर्चा आहेत. या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा विशेष निधीचं आश्वासन दिल्याचाही दावा केला जातोय. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तर एवढी चर्चा सुरू होणंही स्वतःमध्ये मोठी राजकीय घटना मानली जाते. त्यामागचं राजकारण समजून घेतलं तर नाशिक ही केवळ एक महानगरपालिका नाही, उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये नाशिकचं मोठं स्थान आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला संघटना मजबूत करायची आहे. अशा वेळी जर प्रतिस्पर्धी पक्षातील नगरसेवक आपल्याकडे आले तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीतील ताकदीवर होतो. त्यामुळे ही केवळ नगरसेवकांची चर्चा नाही तर भविष्यातील निवडणुकांची तयारी म्हणूनही या हालचालींकडे पाहिलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर हा शब्द पुन्हा चर्चेत आला. ठाकरे गटातील काही खासदार वेगळ्या गटात गेल्याची चर्चा झाली. त्यानंतर विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनीही वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर सलग राजकीय धक्के बसत असल्याचं चित्र उभं राहिलं. आता जरा स्थानिक पातळीवरही नगरसेवकांची गळती सुरू झाली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम पक्षाच्या तळागाळातील संघटनेवर होऊ शकतो. मात्र इथे दुसरी बाजूही समजून घेणं महत्त्वाचं आहे. शिंदे सेनेचे स्थानिक नेते अजय बोरस्ते यांचा दावा आहे की हा कोणताही ऑपरेशन टायगर नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक नगरसेवक स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहेत. विकास कामांसाठी निधी, निर्णय क्षमता आणि सत्तेचा थेट संपर्क या कारणांमुळे अनेक जण संपर्क साधत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. म्हणजे शिंदे सेना याला फोडाफोडीचं राजकारण न म्हणता संघटन विस्ताराचा भाग मानत आहे. याच ठिकाणी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा समोर येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात विचारसरणीपेक्षा विकास निधी अधिक महत्त्वाचा ठरतो असं अनेकदा म्हटलं जातं. नगरसेवकाला आपल्या प्रभागात रस्ते, गटार, पाणी पुरवठा, उद्याने, सार्वजनिक सुविधा या उभ्या करायच्या असतात. त्यासाठी निधी मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे सत्ता कोणाकडे आहे याचा स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होत असतो. म्हणूनच विरोधी पक्षातील अनेक स्थानिक नेते सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा या वेळोवेळी होत असतात. मात्र ठाकरे गटानेही या चर्चांकडे दुर्लक्ष केलेलं नाही. ऑपरेशन टायगरच्या बातम्या समोर आल्यानंतर सर्व नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली. एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागचा संदेश स्पष्ट आहे. पक्ष अजूनही संघटित आहे आणि नगरसेवक पक्षासोबतच आहेत. कारण अशा चर्चांना परिणाम फक्त पक्षावरच नाही तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही होत असतो. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. नाशिकमध्ये भाजपचा महापौर आहे तर उपमहापौरपद शिंदे सेनेकडे आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 60 जागा मिळाल्या होत्या तर शिंदेंच्या शिवसेनेला 37 जागांवर विजय मिळवता आला होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 12 नगरसेवक विजयी झाले होते. म्हणजे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेना आधीच सत्तेत एकत्र काम करत आहेत. जर ठाकरे गटातील आणखी नगरसेवक या शिंदेंसोबत आले तर भविष्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. कारण शिंदे सेना भाजपच्या बरोबरीनं म्हणजेच तब्बल 49 नगरसेवकांसह सत्तेत राहू शकते. त्यामुळे या चर्चेकडे केवळ पक्षांतर म्हणून न पाहता स्थानिक सत्ता संतुलन बदलण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिलं जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात केवळ शिवसेनेतच हालचाली सुरू आहेत असं नाही. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेला धक्का दिल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईत एका नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपची ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच प्रत्येक पक्ष सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपली राजकीय मांडणी बदलत आहे. त्यामुळे पक्षांतराचं राजकारण आता अपवाद राहिलेलं नाही तर निवडणूकपूर्व रणनीतीचा भाग बनत चाललेला आहे. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. कारण 2022 नंतर त्यांनी नव्यानं संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी आपली राजकीय उपस्थिती दाखवून दिली. मात्र त्यानंतर पुन्हा जर खासदार, आमदार आणि आता नगरसेवक अशा पातळीवर गळती सुरू राहिली
तर संघटना टिकवणं अधिक कठीण होऊ शकतं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा विस्तार तितकाच महत्त्वाचा आहे, कारण केवळ सरकारमध्ये असणं पुरेसं नसतं. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात मजबूत संघटनाही उभी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. राजकारणात अनेकदा अफवा आणि वास्तव यांच्यात खूप मोठा फरक असतो. आज ज्या नगरसेवकांच्या नावांची चर्चा सुरू आहे ते प्रत्यक्षात पक्ष बदलतीलच असं निश्चितपणे म्हणता येत नाही. अनेकदा अशा बातम्यांमुळे दबावाचं राजकारण देखील तयार केलं जातं, पण कधी पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठीही हालचाली वेगाने सुरू होतात. त्यामुळे अंतिम चित्र तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा अधिकृत पक्षप्रवेश होतील किंवा ठाकरे गटातील नगरसेवक सार्वजनिकपणे आपली भूमिका स्पष्ट करतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्रातील राजकारण आता केवळ विधानसभेपुरतं राहिलेलं नाही. लढाई खासदारांपासून नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक नेता आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीत प्रत्येक पक्षांतर, प्रत्येक बैठक आणि प्रत्येक राजकीय चर्चा ही पुढच्या निवडणुकीच्या मोठ्या चित्राचा भाग बनत आहे. आता सगळ्यांच्या नजरा नाशिककडे लागल्या आहेत. ठाकरे गटाचे हे नगरसेवक खरोखरच शिंदे सेनेत प्रवेश करतील का? ही चर्चा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यापुरती मर्यादित राहील. आणि जर हे ऑपरेशन टायगर पुढे यशस्वी झालं तर त्याचा परिणाम फक्त नाशिकपुरता राहणार नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणावर दिसू शकतो. पुढची चाल कोणाची आणि कोणावर भारी पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नाशिकमध्ये फुटीचा भूकंप होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.